मिठी नदीमध्ये काढण्यात येणाऱ्या गाळात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका सईदा खान यांनी आज स्थायी समितीमध्ये मांडला। यावेळी त्यांनी काही त्याबाबतचे पुरावे देखील सादर केले। तर मिठी नदीच्या गाळात डेंब्रेज मिसळलं जात असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे। आता या संदर्भात माध्यमांशी देखील सईदा खान यांनी संवाद साधलाय। नेमकं ते काय म्हणतात हे देखील आपण पाहूया। रिव्हरमध्ये जे मटेरियल असतात ते क्ले असतात, डेब्री असतात आणि सिल्ट असतात। तर हा तिघी असतात आणि माझ्याकडे जे पुरावे आहेत त्यामध्ये असं आहे की मिठी रिव्हरच्या बेल्टला कन्स्ट्रक्शन मटेरियल टाकतात, सिल्ट काढून त्यांना मिक्स करून ते घेऊन जातात। तर माझी अशी हे आहे की नुसतं हा मुंबईकरचे टॅक्सपेअरचे पैशाचे खिलवाड आहेत, याच्यावर अंकुश पाहिजे। कारण की सध्या आम्हाला प्रत्येक आठवड्यात हे भेटते की एवढा गाळ काढला, तो 30% गाळ आत्तापर्यंत काढलेला आहे। तो हे गाळ नुसतं मिठी नदीचा आहे की कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे? कारण की माझे जे पुरावे आहेत मी सगळ्यांना पाठवले, त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की रिव्हर बेल्टला ते कन्स्ट्रक्शन मटेरियल टाकतात, त्याच्यावर सिल्ट टाकतात आणि तो काळा रंग होऊन जातात आणि मोठमोठे पत्थर आहे। तर सिल्टमध्ये पत्थर असतात, नदीला पत्थर नसतात। तो माझ्या हे शंका उभा झाली की बाबा हा डेब्रिस काढून सिल्ट टाकता आणि घेऊन जातात। एकूण आता तुम्ही कोणाकडे तक्रार दिली आणि कोणी तुम्हाला आश्वासन दिलंय का तक्रारीच्या संदर्भात? या संदर्भात तुम्ही स्थायी समितीमध्ये सुद्धा आवाज उठवला, त्यामध्ये आयुक्तांनी किंवा स्थायी समिती अध्यक्षांनी काय? मी हा मुद्दा स्टँडिंग कमिटीला उपस्थित केलेत, कारण की याच्या आधी मी सांगितले होते की जर मिठी नदीची साफसफाई झालेली नाही तर मी जसा मी 2017 साली आयुक्ताचे समोर दालनात बसले ते तसंच बसणार। तर मी त्यामध्ये ठाम मत आहेत की जर नाही झाला तर मी बसणार, पण हे जे होतोय त्याच्यावर अंकुश व्हायला पाहिजे। आज हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि जोपर्यंत याच्यावर कारवाई होत नाही आणि जे दोषित आहे त्याच्यावर प्रॉपर कारवाई होत नाही तोपर्यंत हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवलेला आहे। आणि माझी अशी मागणी आहे की आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हे आहे तो सॅटेलाइट ड्रोन कडनं याच्यावर अंकुश ठेवायला पाहिजे। या अगोदर देखील मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या संदर्भात भ्रष्टाचारासंदर्भात आरोप झाले, कारवाई झाली, काही जणांना या कारवाईला सामोरं देखील जावं लागलं, परंतु वारंवार मिठीच्या संदर्भात अशा प्रकारे भ्रष्टाचार समोर येताना दिसतोय, कसं पाहताय? वारंवार येते म्हणून मी सांगितले ना की जर हा प्रत्येक वर्षी जर असंच गोंधळ कारभार भोंगळ कारभार चालू असते तर त्याच्यावर अंकुश टाकायसाठी आपल्याला ड्रोन सॅटेलाइट मार्फत कंट्रोल करायला पाहिजे, अशा माझी मागणी आहे। मॅडम, हा जो डेब्रिसचा तुम्ही म्हणताय तो रात्री टाकणार तुम्ही असं म्हणताय जी माझ्या ठिकाणं कोणकोणती हे बघा, मी माझ्या विभागातील मतलब मी जे व्हिज्युअल तुमच्याकडे शेअर केले तो कुर्ला विभाग LBS रोडचा आहे आणि बँड्रा ईस्टचा आहे, ज्यामध्ये डेब्रिस टाकतात, सिल्ट काढून मिक्स करतात आणि जे गाळ उचलून जातात। म्हणजे मी त्यांना सांगितले की जे ट्रक घेऊन जातात त्याची पण फोटो पाहिजे, पण 24/7 माझे लोक तिकडे नसणार। आणि ज्याने हे बघितलं मला सांगितले की मॅडम हे प्रकरणी चालू आहे, याच्यावर अंकुश व्हायला पाहिजे, नाहीतर नुसतं भोंगळ कारभार चालूच असणार। आणि 30% सिल्ट काढलेलं आहे, नुसतं मिठी नदीचं सिल्ट आहे की डेब्रिस आहे याचा खुलासा करणं खूप गरजेचं आहे। काल आयुक्तांना PC मध्ये विचारलं, तक्रारी आमच्याकडे येत नाहीत आणि हा पारदर्शक कारभार चालू आहे, अशा तक्रारी आल्या तर आम्ही बघू। मग ह्या तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत का? आता मी माझ्याकडे काल हा तक्रारी आली, आज मुद्दा उपस्थित केला, तो नक्कीच तुमच्या माध्यमातून त्यांच्याकडे तक्रारी गेली असेल आणि मी पण स्वतः मॅडमला व्हॉट्सअपवर पाठवलेत की हा जे भोंगळ कारभार चालू आहे याच्यावर कुठेतरी अंकुश व्हायला पाहिजे आणि मुंबईकरांना कुर्लावासियांना याला न्याय पाहिजे। कारण की प्रत्येक मान्सूनला जेव्हा हायटाईड असते, पूर येते आणि पाणी शहराला येते आणि प्रत्येक ग्राउंड फ्लोअरला पाणी एकदम सैलाबसारखा होतोय, तर याच्यावर कुठेतरी अंकुश घालायची गरज आहे। या संदर्भात पालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।